मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी जमा होणार त्याच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही आहात, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। आजपासून लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, कारण की अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्याच्याबद्दलची आपण माहिती देखील पाहिलेली असेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अधिवेशन जे आहे 21 डिसेंबर 2024 रोजी संपलेला आहे। त्यानंतर 22 तारखेला या ठिकाणी रविवार होता, तर आज सोमवार आहे, 23 तारीख आहे। आज देखील पैसे तुमचे जमा होऊ शकतात, कारण की बघा 22 तारखेला या ठिकाणी बँका बंद होत्या रविवार असल्यामुळे। तर 23 तारीख आहे या ठिकाणी सोमवार, म्हणजे अधिवेशन संपल्यानंतरचा हा दिवस आहे। आज देखील पैसे जमा होऊ शकतात, किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 6वा हप्ता जो आहे जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा, तुम्ही ज्याची प्रतीक्षा करताय त्याचा। तर 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत ह्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे येऊ शकतात, आणि 100% तुम्हाला डिसेंबरचे पैसे याच डिसेंबर महिन्यामध्येच जमा केले जाणार आहेत, कारण की त्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे। काय म्हटलं होतं त्यांनी बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरलेली होती। तर लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी महायुती सरकारनं दिलेलं होतं। अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलेला होता। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिली। तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय, ती म्हणजे या ठिकाणी तुमचे 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात। आज देखील पैसे जमा होऊ शकतात, उद्याही होऊ शकतात, किंवा 31 तारखेपर्यंत कधीही खात्यामध्ये तुमचे 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता येऊ शकतो। आतापर्यंत तुमचे या ठिकाणी 5 हप्ते टोटल जमा केले गेलेले 7500 रुपये, ते सर्व पैसे तुमचे खर्च झालेले असतील। पुढील हप्त्याची म्हणजे 6व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहणार, त्याच्याबद्दलची ही माहिती आहे। तर पहा, पुढं त्यांनी काय म्हटलेलं होतं की ही लाडकी बहीण योजना आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत। त्याचसोबत विधानसभेमध्ये मोठा निर्णय देखील झाला, लाडकी बहीण योजनेमध्ये रक्कम वाढणार त्याच्याबद्दलही निर्णय झालेला आहे। तब्बल 1400 कोटी रुपयांच्या पूरक मागणीला देखील विधानसभेमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे, जी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात होती। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना यासारख्या प्रमुख योजनांसाठी लक्षणीय तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या। ज्या पुरवणी मागण्या होत्या त्यांना मंजुरी देखील दिलेली आहे। तर नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयांच्या मागण्यांना या ठिकाणी पूरक मागण्या ज्या आहेत किंवा पुरवणी मागण्या ज्या आहेत त्यांना मान्यता दिली, ज्यामुळे लाडकी बहीण योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहील हे निश्चित झालेलं आहे। तर तुमची योजना आता कोणीही बंद करू शकणार नाही, कारण की स्थिर सरकार आहे। 5 वर्षे कायमस्वरूपी ही योजना तुमची चालू राहील, आणि त्याची जी तरतूद आहे ती या ठिकाणी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सरकारमधील या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेमध्ये सादर केलेल्या मागण्यामध्ये या ठिकाणी ती मागणी होती लाडकी बहीण योजनेची देखील, ती देखील मान्य करण्यात आलेली आहे। तर निधी जो आहे पुढील हप्ते देण्यासाठीचा पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तो मान्य करण्यात आलेला आहे। गेल्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेसाठी, आणि आता पुढील हप्ते जे तुमचे द्यायचे आहेत त्याच्याबद्दल देखील ही 1400 कोटी रुपयांची मागणी जी आहे मान्य करण्यात आलेली आहे। तर डिसेंबरचा हप्ता जसं मी तुम्हाला सांगितलेला आहे, डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरच आता भेटणार आहेत। आजही जमा होऊ शकतात, किंवा 31 डिसेंबरपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत होते, त्याच्याबद्दल जी महत्त्वाची गुड न्यूज आहे ती म्हणजे या आठवड्यामध्ये कधीही तुमचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होऊन जातील। आतापर्यंत तुम्हाला जर या ठिकाणी बघा लाभ भेटत आलेला आहे, तर कुठलेही निकष बदलले गेलेले नाहीत, तुमचा हप्ता जमा होऊन जाईल। आता ज्यांनी नव्याने अर्ज केलेले होते तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, आणि तुमच्या खात्यामध्ये DBT लिंक आहे, तर तुमचे देखील पैसे येऊन जातील। किंवा आतापर्यंत ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे यायचे राहिलेले असतील, तर थकीत पैसे असतील, आतापर्यंत एकही रुपया ज्या लाडक्या बहिणींना भेटलेला नाही, त्यांची देखील या हप्त्यासोबत म्हणजे 6व्या हप्त्यासोबत पैसे येण्याची शक्यता या ठिकाणी असू शकते। तर बघा, लाडकी बहीण योजनेने डिसेंबरचे पैसे जे आहेत या संदर्भात मोठी माहिती जी आली आहे ती म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली होती की अधिवेशनामध्ये या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्याबाबत जसं अधिवेशन संपेल तशी
वर्षी या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत वाटप केले जाणार आहेत। तर अधिवेशन या ठिकाणी संपलेलं आहे, त्याचा काळ संपलेला आहे। तर आता 23 तारखेपासून म्हणजे आजपासून कधीही तुमच्या खात्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा हा 6वा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो। तर याच्यामध्ये त्यांनी अजून दुसरी गोष्टही सांगितली की लाडकी बहीण योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला निकषाबद्दल देखील काळजी करायची गरज नाही। आतापर्यंत तुम्ही पात्र आहात तर इथून पुढचे सर्व हप्ते देखील तुम्हाला भेटत राहणार आहेत। फक्त नव्याने ज्यांनी अर्ज केलेले आहेत, आचारसंहितेमध्ये त्यांचे अर्ज तपासायचे बाकी होते, तर ते अर्ज मात्र तपासले जातील आणि त्यांना जे पात्र आहेत किंवा अपात्र आहे करून त्यांचे देखील या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो। तर लाडक्या बहिणींना महायुतीवर जे प्रेम दाखवलं आहे, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरच्या महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। तर हा आठवडा जो असणार आहे तुमचे पैसे जमा होण्याचा आठवडा असणार आहे। या आठवड्यामध्ये आता बघा 21 तारखेला जसं मी तुम्हाला सांगितलं की अधिवेशन संपलेलं आहे, त्याच्यानंतर 23 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्हाला कधीही या आठवड्यामध्ये पैसे जे आहेत सरकार जमा करू शकतं। त्याच्याबद्दलची ही गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी 7500 रुपये निधी सरकारकडून देण्यात आलेले आहेत। ज्यांचे अर्ज पात्र होते, जे अप्रूव्ह होते, ज्यांचं डीबीटी लिंक होतं, त्यांना पहिल्यापासूनच पैसे जे आहेत त्या ठिकाणी सरकारमार्फत जमा केले गेले। परंतु काही कारणास्तव ज्यांचं डीबीटी लिंक नव्हतं त्यांचे मात्र पैसे रखडलेले आहेत। काही अजून लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना या ठिकाणी डिसेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे देखील हप्ते भेटायचे बाकी आहेत, त्यांचे देखील यासोबत पैसे जमा केले जाऊ शकतात। आणि ज्यांचे तांत्रिक कारणामुळे पैसे जमा झालेले नाही, ज्यांचे थकीत हप्ते आहेत, ते देखील पैसे सरकार या ठिकाणी या हप्त्यासोबत 6व्या हप्त्यासोबत जमा करण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1500 रुपयाचे 21 रुपये करणार असल्याचं आश्वासन देखील सरकारने दिलेलं आहे। तर तुमची जी वाढ आहे 600 रुपयाची वाढ जी करण्यात आलेली आहे ती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता चालू केला जाईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला 2100 रुपयासाठी अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होईल। त्याच्यामध्ये मग तुमची लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयाच्या हप्त्याबाबतची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा 2100 रुपयाचा हप्ता चालू होईल। तोपर्यंत तुम्ही म्हणाल की पैसे भेटणार की नाही, परंतु तोपर्यंत तुमचा 1500 रुपयाचा जो हप्ता असणार आहे तो कंटिन्यू या ठिकाणी चालू राहणार आहे, तो तर चालूच राहणार आहे। परंतु जसं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होईल त्याच्यामध्ये मग तुमची लाडकी बहीण योजनेची 600 रुपयाची वाढ जी आहे ती करायची आहे, त्याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयाचं जे आश्वासन दिले गेलेलं होतं ते पूर्ण केलं जाणार आहे। तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला या आठवड्यामध्ये आता कधीही जमवू शकतो, म्हणजेच 23 तारखेलाही जमवू शकतो किंवा पुढच्या येणाऱ्या 31 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत जमा झालेले तुम्हाला आता पाहायला भेटतील। लाडकी बहीण योजनेचा हा 6वा हप्ता जो आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही करताय, तर लाडकी बहीण योजनेचा नियमच असा आहे की जो महिना चालू आहे त्या महिन्याचा लाभ तुम्हाला त्याच महिन्यामध्ये दिला जातो। त्याच्याबद्दलचा हा निर्णय जो आहे या ठिकाणी या आठवड्यामध्ये कधीही घेतला जाऊ शकतो आणि तुमचे पैसे जे आहेत जमा केले जाऊ शकतात, कारण की विधानसभेमध्येच ही मोठी या ठिकाणी अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती की अधिवेशन संपल्याबरोबर आम्ही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजे पुढचा हप्ता जमा करणार आहोत त्याच्याबद्दलची। तर तेच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये जसे पैसे जमा होतील तशी त्याबद्दलची जशी अपडेट येईल त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती जी आहे ती दिली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।